अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स आणि ओम साई डीजे यांचं मनापासून धन्यवाद। आमचे ऑफिशियल्स राजेशजी भोईर, राजेशजी भोईर आणि त्याचबरोबर हरेश कराले त्यांचंही मनापासून धन्यवाद। हॅलो धन्यवाद। तो पाठवलाय। चला बक्षीस समारंभ आपण या ठिकाणी करणार आहोत। जरूर आतिश, आतिश इकडे बबलू दादा या दोघे पण इथे या लगेच। लगेच येतो, लगेच येतो। असलपाडा टीम वालिवली टीम बक्षीस समारंभ करायचं का यायचंय तुम्हाला? तर या राजेश भोई सर इथंच या बक्षीस समारंभ करायचे लवकर या। खुरमबाई नाजे, आतिश चला या ठिकाणी। तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पहिले 5वा 4था 3रा क्रमांक आपण देणार आहोत, त्यानंतर उर्वरित बक्षीस। पण त्या अगोदर आपण एक मॅन ऑफ द मॅच राहिले गेले, ती म्हणजे सेमीफायनलची तकदीर ठरला मॅचचा हिरो तकदीर या ती सेमीफायनलची ट्रॉफी त्यांना द्यायची आहे। आणि फायनलचा मॅन ऑफ द मॅच नितेश वैभव, जे फायनलचे मॅन ऑफ द मॅचचे हिरो होते त्यांनी पण आपली ट्रॉफी घ्यायला या ठिकाणी यायचे। या तकदीर धन्यवाद धन्यवाद। तर फायनलची मॅन ऑफ द मॅच वैभव या, आपण लगेच जास्त वेळ घेणारच नाही, आपण लगेच पटापट उरकून टाकूया। तर जाऊया 5वा क्रमांक या स्पर्धेमध्ये जय भवानी वावलोली टीम, जय भवानी वावलोली टीम एखादा मेंबर या ठिकाणी असेल तर लगेच यायचे या। मनोज तर या आतिश 5वा क्रमांक जय भवानी वावलोली टीम। तो ट्रॉफी या ठिकाणी दिली जाते। जोरदार टाळ्या होऊन प्रत्येकासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत। हा दादा, हा तुझा डब्बा तयार आहे दादा, टेन्शन घेऊ नको, टाळ्या वाजल्याच पाहिजेत। तर या स्पर्धेमध्ये 4था क्रमांक गावदेवी भडवल, त्याचबरोबर 3रा क्रमांक 3य क्रमांक श्री भैरवनाथ किरवली टीम। ओके, आणि या स्पर्धेमध्ये उपविजेता ठरला आहे तो म्हणजे आई गावदेवी असलपडा टीम या लगेच। आता पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी देण्याच्या अगोदर बाकीची बक्षीस आपण देणार आहोत।
संदीप संदीप शेंडे यायचं इकडे. संदीपजी शेंडे, संदीप शेंडे इथं लगेच. हा, बऱ्याच वर्षानंतर ट्रॉफी म्हणतो बोलतो नाईटची. तर कसं वाटतं आता गाव पूर्ण सर्व सपोर्टर आहेत. संदीप कॅप्टनशिप तुमच्याकडे आहे, बरीच वर्षाला कॅप्टनशिप सोडत नाही म्हणतात तुम्ही. आणि एक स्वप्न होतं ना, एक रजनी स्पर्धा मारल्यानंतरच मी काही डिसिजन घेईल काय असेल. या स्पर्धेचा आज उपविजेता ठरलात. हाडला फायनलमध्ये तुम्ही जाऊनही फायनल मारली नाही. पण स्पर्धेबद्दल आणि आजच्या खेळाबद्दल तुमच्याकडून फक्त 2 शब्द, जास्त काही बोलणार नाही तुमच्यासाठी. बोलायचं झालं तर खुरमभाई आणि राजादा यांनी एका कॉलवरती आम्हाला एंट्री ठेवली. दुसरं म्हणजे पूर्ण गावाचा सपोर्ट होता. पूर्ण गाव म्हणजे आमचं पूर्ण गावच होता. गावामध्ये एक मुलगा पण नव्हता. आधी गावाचा आभार मानेल, नंतर तुमच्या कमिटीचा आभार मानेल आणि फायनल मारल्यानंतर मी रिटायर जॉईन. म्हणजे अजून संदीप खेळणार आहे हे सिद्ध झालं. तर चला, या स्पर्धेतील जे बक्षीस आहेत पहिल्या रात्रीच आपण सांगितलं होतं, कारण टॉप 5 काढणार आहेत आपण. पहिल्या 3 मॅच म्हणजे क्वालिफाय पर्यंतच आपण बक्षीस देणार होतो, कारण त्याच्यानंतर हा चिठ्ठीचा खेळ असतो, 1-2 ओव्हरचे मॅच असतात. त्याच्यामुळे आपण बक्षीस ही पहिल्याच रात्री डिक्लेअर केलं होतं. फक्त 3 ज्या मॅच आहेत क्वालिफाय होईपर्यंत तेच मोजलं जात होतं. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय ज्याने 3 गोलंदाज होते ज्यांनी 5-5 विकेट घेतले होते, पण ज्याने धावा कमी दिल्या, त्याच्यामुळे तो ठरला उत्कृष्ट गोलंदाज. तो म्हणजे आदित्य सी भैरवनाथ किरोली संघाचा. नो डाऊट, कुणाला काही डाऊट आला तर आमच्याकडे पूर्ण स्कोर बुक आहे, त्याच्यामुळे कुणी गैर मानू नका. 5 टीम आहेत, त्याच्यामध्ये फक्त 3 बक्षिसं द्यायची आहेत. तर मॅन ऑफ द सिरीज उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज हे आपण त्या पहिल्या 3 संघामधून काढलेत. त्याच्यामुळे ज्या संघाला इतर वैयक्तिक बक्षीस भेटलं जाणार नाही त्यांनी दुःख मानू नका, कारण ॲज ए 3 मॅचचा स्कोर आहे. आदित्य व्हेरी गुड बॉलिंग, एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहिली गेली. कमी धावेमध्ये 5 विकेट, 3 जण आहेत 5-5 विकेटचे आणि 4-4 विकेटचे पण आहेत. उत्कृष्ट फलंदाज ठरलाय ज्याने 28 चेंडूमध्ये 62 धावा पाडल्यात 3 सामन्यामध्ये. तो म्हणजे आई गावदेवी असलपडा संघाचा दिनेश शेंडे. हाडला, कारण इथे पण 1-1, 2-2 रनासाठी फक्त मागे पुढे आहेत. आणि शरद, मनापासून सॉरी हाडलक मित्रा, तू पण त्या रेसमध्ये होता, पण कुठेतरी दिनेशची ती मोठी इनिंग, एक इनिंग, त्या एक इनिंगने दिनेशला खूप पुढे घेऊन गेला. चला, या स्पर्धेतील मालिकावीरचा किताब मॅन ऑफ द सिरीज कोण असेल मित्रांनो? जरूर शरद तुम्ही असता, कारण त्या पहिल्या 3 सामन्यामध्ये 1 विकेट आणि त्या 52 धावा होत्या दादा. कारण पहिले 3 सामने आपण चेक करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण इतर 2 संघांमधून 2 टफ फाईट होते, दोघांचे सेम 5 विकेट होते. एकाच्या धावा कमी आहेत, एकाच्या धावा जास्त आहेत. इथे 30 चेंडू 68 धावा आणि पुन्हा एकदा 5 विकेट, आणि तो मालिकेचा किताब ठरला गेलाय 93 पॉइंट, 93 पॉइंटने. या स्पर्धेचा मालिकेचा किताब कोण असेल? या प्रथमेश, ज्यांनी 2 मॅच त्या अगोदरच्या 6 चेंडू 18 धावा असताना, 4 चेंडू 14 धावा असताना, 1 चेंडू 4-4 धावा असताना संघाला विजय पथावरती नेऊन दिला. तो म्हणजे संघाचा अष्टपैलू खेळाडू प्रथमेश ठरलाय. या फ्रेंड्स चषक दामत 2025 चा
उत्कृष्ट स्पर्धेतील खेळाडू अर्थात प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर 2025 आमच्या वैभव आम्ही अनेक स्पर्धा केल्या फायनल मध्ये एक तरी बक्षीस जावं पण इथे जर बघितलं गेलं तर नो फॅसिलिटी कुणाच्यावर फॅसिलिटी करायची नाही त्याच्यामुळे हा बक्षीस पुन्हा एकदा तर या फ्रेंड चषक दामत चा विजेता संघ ठरलाय महाविजेता जय हनुमान वानिवली टीम चला या अजून कोण असली या गावाला या हा चला बबलू दादा नजे यांच्या शुभ हस्ते दिसतोय बबलू दादा एकच हात दिसतोय जबरदस्त जय हनुमान वानुली टीम कॉंग्रॅच्युलेशन पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा असतील फ्रेंच चषक दामतचा महाविजेता संघ ठरलाय तो म्हणजे जय हनुमान वानुली टीम मनापासून धन्यवाद सर्वांनी व्यवस्थित जा सुखरूप जा तुमचं काय असेल तर आयर पाणी तिकडे सुखरूप करून घ्या काही टेन्शन नाही तर गुड मॉर्निंग असेल तुम्हाला काय सकाळ झाले जे झोपतील त्यांना गुड नाईट जे जागे राहतील जे जॉब वरती जातील त्यांना पुन्हा एकदा आपण शुभेच्छा देऊया आणि स्पर्धा इथेच समाप्त झाली म्हणून आयोजकांच्या वतीने सर्वांचे आभार मानूया।